नागपुर में पेट्रोल, डीजल और गैस को लेकर फैल रही अफवाहों पर प्रशासन ने स्थिति स्पष्ट की है। जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने कहा है कि जिले में ईंधन का पर्याप्त भंडार है, नागरिक घबराकर खरीदारी न करें। नागपुर जिले में पेट्रोल, डीजल और गैस की कमी को लेकर फैल रही अफवाहों के बीच प्रशासन ने स्थिति स्पष्ट की है। जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने बताया कि जिले में सभी प्रकार के ईंधन का पर्याप्त भंडार उपलब्ध है और इसकी नियमित निगरानी की जा रही है। उन्होंने नागरिकों से अपील की है कि किसी भी तरह की अफवाह पर विश्वास न करें और केवल जरूरत के अनुसार ही ईंधन की खरीदी करें। कलेक्टर ने यह भी स्पष्ट किया कि जिले में किसी प्रकार की पैनिक स्थिति नहीं है और आपूर्ति पूरी तरह सामान्य है। प्रशासन द्वारा ईंधन आपूर्ति की निगरानी के लिए जिला स्तर पर समिति गठित की गई है, जो समय समय पर समीक्षा कर रही है। साथ ही अफवाह फैलाने वालों या व्यवस्था में बाधा डालने वालों पर कड़ी कार्रवाई की चेतावनी भी दी गई है। ऑलरेडी सांगितलं जसं एक हफ्ते पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे। तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाहीये, तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाहीये। काल आपण बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडून सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाहीये, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका। आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं, त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही। कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो। म्हणजे एकच विनंती आहे की आताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे। गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे। आमच्या डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे, आम्ही व्हॉट्सअपवरही आम्ही अलर्ट आहोत, आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत, त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही।